वा नमस्कार चौगुले. सॉरी आम्ही सुभेदार. अहो मी सांगतोय मी चौगुले. मी येतोय तुमच्या घरात. अहो मग दारातून या ना भिंतीत कशाला येत आहे? वा 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 वा. ए शाण्या नको तिथे टॅलेंट टाकू नको ना. आणि हा असा आवाज आमच्या डोरबेलचा नाहीये. आमच्या डोरबेलचा आवाज काढायला हा म्हणून तिथे ठेवलाय. जगात सगळं आपल्यालाच जमतं या आविर्भावात राहू नकोस. ते समोर बसलेत ना ते व्यवसाय म्हणून तुझं कौतुक करतात त्याच्यावर जाऊ नकोस तू. मैं तो मजाक कर रहा था. अगं बाई कोण आलं काय माहिती. बाई ग भर दुपारी मी घरात एकटीच आणि माझं हे मादक सौंदर्य. माझं मादक सौंदर्य बघून त्याला भोवळ वगैरे काय कुठलं मादक सौंदर्य आणि कुणाला भोवळ येणार आहे. तुम्ही कोणावर बसलात तर त्याला भोवळ येईल. अगं बाई कोण आलं या या या. नमस्कार. तुम्ही आलात ना माझ्याकडे. या मी मखरवाला. अय्या हो बरं झालं बाई आलात. मी किती वेळ तुमची वाट बघते. बरं झालं बाई आलात तुम्ही. येस वहिनी तुम्हाला एरंडेल तेल फ्रेंडली काहीतरी हवं होतं ना मखर वगैरे. एरंडेल तेल नाही 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 एन्व्हायरमेंटल फ्रेंडली मखर हवाय मला. अच्छा मी सॉरी माझा जरा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. नाही 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 काही हरकत करू काही हरकत घेऊ नका. कसं आहे आमच्याकडे ना गणपती असतात दरवर्षी. बरं का आमच्या सोसायटीमध्ये ना दरवर्षी याही वर्षी तेच ठरले. म्हणजे याही वर्षी घरगुती इको फ्रेंडली मखर स्पर्धा आयोजित केलेली. वा वा व्हेरी गुड. 10 वर्ष सातत्यानं ती स्पर्धा मे जिंकण्याचा प्रयत्न करते. एकदाही चान्स लागला नाही. एकदाही नाही हो. दरवर्षी ती मेली लतिका लुकतुकेनं पहिल्या मजल्यावरची ती स्पर्धा जिंकते. आणि मग माझ्या जीवाची गोलमेज होते. काय होते गोलमेज. नाही घालमेल जवळ जवळ माझ्या जीवाची घालमेल होते. मला ना अजिबात जोर होत नाही. दरवर्षी ती स्पर्धा जिंकते. यावर्षी काही झालं तर मी स्पर्धा जिंकणार. मलाच मखर आहे बघा. मला काहीतरी वेगळा मखर बनवायचा. तुम्ही बनवू शकाल. वहिनी तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची असेल अतिशय वेगळं करण्याची गरज आहे. अतिशय वेगळं करण्याची गरज. बरोबर आहे. मला मी कायमच वेगळं करते. मी नेहमीच वेगळं करते. म्हणजे माझा जन्मच वेगळं करण्यासाठी झालेला आहे. क्या बात आहे. कायम वेगळं म्हणून ते इथे आहे बघा वेगळं. कायम वेगळं. आता तुम्हाला सांगते फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मी काय वेगळं केलं होतं. काय अरे पीसीओ झाले होते. टेलिफोन बूथ असाल पीसीओ नसाल. तो भिंतीवरचा असतो ना पीसीओ. त्याचा पोरूच झालं. काय सांगताय. आणि त्याची वायर पण होती खाली खाली माहिती. हे बघा एवढी लांब नाही रे. एवढी दिसते ना अशी. आणि ना परीक्षकांना खरं वाटावं यासाठी मी खरा रुपया गिळला होता असा. काय सांगताय काय तुम्ही. हो मग तुम्हाला सांगते आजही उडी मारली ना की पोटात नाण्याचा आवाज येतो. ऐकायचंय बघा. अरे कमाल आहे यार हे. पण ते काढा ते पोटातून नाणं बरोबर नाही असं काढा ते. नाही असू दे माझं फिक्स डिपॉझिट आहे. 1 रुपयाचं कसलं फिक्स डिपॉझिट. 1 रुपयाचं असतं का बहिणी. काढा होते बरं नाही. असू दे हल्ली काही रुपयाला भाव नाही. असू दे इथेच आहे. तर वेगळं काहीतरी करायचं आपल्याला. वेगळं हा वेगळं करायचं. डोंट टेन्शन घेऊ नका तुम्ही. मला सांगा तुमच्या घरी गणपती किती दिवस येतो. अरे 1.5 दिवस. उत्तम. वहिनी तुम्हाला सांगू का 1.5 दिवस म्हणजे उत्तम असतो. लोक उगाच ना शो ऑफ करण्यासाठी 5-5 दिवस वगैरे मला नाही आवडत. पण या वर्षी ना मला असं वाटतं बरं बघा 5 दिवसाचा गणपती ठेवावा. उत्तम असतो 5 दिवसाचा. 1.5 दिवसाचं काय ना ते 2 मिनिट्स नूडल वाटतो. आला काय आणि गेला काय. 5 दिवस म्हणजे आला बाबा राहिला व्यवस्थित असतो 5 दिवसाचा. पण आमचे हे काय म्हणतात माहितीये का 7 दिवस ठेवावा.
चांगला असतो 7 दिवस चांगला वाईट नसतो 7 दिवस. हा हे 5 दिवस कसा 5 कण संपतात. 7 म्हणजे कसा गणपती 7 देतोय बाबा 7 देतोय 7 दिवस असं होतं ना ते. खरंय. पण मग आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की बाबा 10 दिवस काय ते ठरवा ना. माझी मतं किती वेळा बदलायची मी. चिडू नका ना. 10 दिवस आमचं फायनली ठरलंय 10 दिवस गणपती बसवायचा. ओके आता तर घरातल्या ज्या हे काय इश्यू काय नाही. बाई दिसली की लगेच नाही जुजबी वस्तू आहेत ते जुजबी म्हणतात थोडं तसं झालं. जुजबी वस्तू ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला उत्तम असं मखर तयार करायचं आहे. त्यासाठी बोललो मी तुम्हाला. मला सांगा की तुम्ही कुठे ठेवणार आहात गणपती. हे काय हे टेबल. तुम्ही या टेबलावर गणपती ठेवणार आहात. इथेच असतो. यू शुअर टेबलावर. हो इथेच. मला सांगा घरात भोपळा आहे. नाही हो हे ऑफिसला गेले. नवऱ्याबद्दल नाही विचारत. बरं ठीक आहे भाजी कुठली आहे मला सांगा. हे काय बघा कांदे बटाटे. भाजी विकताय का तुम्ही. आवाज काय असं कांदे आहे बट असं काय लावताय तुम्ही आवाज. कांदे बटाटे कोथिंबीर आहे. जरा मूर्ती इथे असेल. हो हे इथे बघा हे बघा. जरा उठा. ही आता समजा आपण मूर्ती धरली. बरं ओके. ओ माय गॉड. ओके खतरनाक सुचलंय. काय बरं. ओके वहिनी एक मिनिट सॉलिड सुचलंय. नाही ते My God. My God. Masterpiece. This is a masterpiece. Vegetable decoration वहिनी. This is amazing वहिनी. काहीतरी एक्सप्रेशन द्या. धनश्री सारखं वागू नका. सतत माझं काय चुकतं मी ते काय असं नका देऊ एक्सप्रेशन. क्लिअर करा रोल तुमचा. वहिनी एक्सिलंट आहे वहिनी. माय गॉड खतरनाक. हे काय डेकोरेशन आहे. मास्टरपीस आहे. मी तुम्हाला सांगितलं ना आता जस्ट सुचलं मला. स्पॉन्टेनिटी. अहो घरगुती म्हणजे इतकंही घरगुती नकोय मला. हे काय केलं तुम्ही. वहिनी तुम्हाला हे आवडलं नाही. ह्याच्यात काय आवडण्यासारखं आहे. उचला ते. वहिनी एकदा क्रिएटिव्ह झालं की पुन्हा नाही सुचणार. अरे कसली डोंगराची क्रिएटिव्हिटी. यात काय क्रिएटिव्हिटी. उचला तुम्हाला चुटपुट लागून राहिला मग बघा नंतर. हे चांगलं होतं म्हणून. कसली चुटपुट. हे काय. एक मिनिट मी डिसमेंटल करू. अरे हा काय उपग्रह आहे का डिस्पेंडल करायला. काढते काढ काहीतरी आपलं. हरकत नाही. तुम्हाला हे आवडलेलं नाही. चौगले कलेची कदर नाही. एनिवे हा ठीक आहे. नाही हरकत नाही. आय गॉट इट वहिनी. काय हा ओके. काय सुचतंय काही. काय सुचतंय काहीतरी चांगलं युनिक का. वहिनी आता तुम्ही फक्त बघा. बरं ओके. काय धरा. बरं छान करा. काय करताय. हा काय हो. डिस्टर्ब करू नका. काय नायगारा बदबदा. नायगारा धबधबा. इथे मूर्ती खाली नायगारा धबधबा. काय वाटेल कॅनडात असतो नायगारा धबधबा. वहिनी हे बघा पाणी वाढलं. अरे लोकांनी विचारलं हा कुठल्या अँगलने नायगारा धबधबा आहे तर मी काय सांगू. यातून गारा पडतात. नाही गारा धबधबा. सम्या
ही जी इथे बसलेली पिढी आहे ना, ही सगळी आदराने बघते रे तुझ्याकडे. या बात. ती पोर आहे ना भक्ती, ती दर गुरुपौर्णिमेला तुला वाकून नमस्कार करते रे. ती येऊन तोंडावर थुकेल तुझ्या. नको रे असे विनोद करूस, नको. नाहीतर काय होईल माहिती का, इथून एलिमिनेट होणारा तुझ्याकडे बघेल आणि म्हणेल अरे याला ठेवलंय मग मला का काढला. दर्जा दर्जा सांभाळले. हा दर्जा. ओके ओके आय जस्ट कम आउट ऑफ इट. ओके यू हॅव टू बाळगू नका. येस येस आय गॉट इट. ओके वहिनी हा बोल बोल. जबरदस्त आयडिया सुचलेली हा सांगा. खतरनाक आयडिया वहिनी. अरे मी केव्हापासून वाट बघते या आयडियाची, प्लीज सांगा. तुम्ही स्वतःच मखर झालात तर? मी कशी मखर होणार? PCO कशा झाला होतात? हे नाही तसं नाही. मखर तुम्ही व्हा वहिनी. तुम्हाला कळत कसं नाहीये? तुमचं कौतुक होईल. देवाच्या सान्निध्यात 10 दिवस तुम्ही, तुमची देवावर किती भक्ती आहे हे लोकांना पटेल. परीक्षा घेतील. बाप रे ही बाई 10 दिवस देवाबरोबर आहे, देवाबरोबर छत्र म्हणून उभी आहे. ही काय ग्रेट आहे बाई. तुम्हाला कळतंय का? येस येस यू कॅन डू इट. येस मी मखर होऊ शकते. वाय नॉट? हो म्हणजे मी त्या लतिका लुकतुकीची जिरवू शकते. Yes. म्हणजे मी मखर कशी काय होऊ शकते? पण मी होऊ शकते वहिनी. तुम्ही काही होऊ शकता. कोणीही तुम्हाला बनवू शकता वहिनी. स्वतःला कमी समजू नका. लय जास्तीच्या तुम्ही वहिनी. नाही तुम्हाला सांगतो तुम्ही होऊ शकता. एक सेकंड वहिनी, इथे उभे राहा. इथे उभे राहा. मागे उभे राहा. बरं. इथे मूर्ती असेल. ओके इथे. हा काय करू? नाही काय तुम्ही काही करायचं नाही. इथे टाका. तुम्ही फक्त उभं राहायचं. हे बघा इथे टाका. इकडे उभे राहा. उभे राहा. वहिनी एक सांगू, डिट्टो कैलाश पर्वत. वहिनी शपथ सांगतोय, डिट्टो कैलास पर्वत. इथे मूर्ती असेल, मागे तुम्ही असाल. कैलास पर्वताच्या पायथ्याशी मूर्ती. खतरनाक. नाही मला नाही इतकी मज्जा नाही आली फार. डिसमेंटल करू मग? तुम्हाला टिपिकल हे मला कळलेलं आहे. आता तुम्हीच मला आयडिया सांगा. एक काम करा. बोला. तुम्ही जरा खाली वाका असं, आणि हा हात आहे ना असं इथे ठेवा. हा बसा खाली. डिक्टो उंदीर. आमच्या गणपतीच्या पुढ्यात ना तुम्ही उंदीर म्हणून 10 दिवस इथे थांबा. मस्त मखर आहे. एक मिनिट. आणि मगाशी तुम्ही डोरबेल कशी वाजवली? करेक्ट आवाज आहे उंदराचा. आम्हाला उगाच वाटतं पक्षाचा आवाज आहे, तो उंदराचाच आवाज आहे. तुम्ही इथेच बसा. हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी. ऍक्च्युली मखर दुसरीकडे जायचं होतं. मखर खेळलं माझे. नाही कसं आहे, ते गणपती आल्यावर तर तुमच्या अंगावर बसले तर 10 दिवसांनी तुम्ही उठाल तरी, पण हा गणपती जर बसला तर तुम्ही आयुष्यातून उठाल. काय करायचं? नाही वहिनी, नाही नाही काय करायचं? नाही नाही.